ज्यांच्या घरी जेन्सी असणार त्यांच्याकडे ही रेसिपी वारंवार बनत असणारच असणार. आज माझ्या मुलीच्या डिमांडवरती बनवली मी देखील ही रेसिपी, म्हणजेच की स्पायसी स्पॅगेटी पास्ताची. कारण की तिचं म्हणणं असं होतं की आमच्या जनरेशनची काहीतरी अशी ट्रेंडिंग रेसिपी तू आज बनव म्हणून. म्हटलं चला बनवूया. आणि खरंच मला देखील हा स्पॅगेटी पास्ता प्रचंड असा आवडलेला. रेसिपी अगदी सोपी आहे. चला तर आता सुरुवात करूया. होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. एका भांड्यामध्ये मी गरम पाणी असं करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी चमचाभर असं तेल टाकलेलं होतं आणि अर्धा चमचा असं मीठ टाकलेलं होतं. ही रेसिपी 4 लोकांकरता अगदी इनफ अशी आहे. त्यानंतर पाण्याला चांगली अशी बॉईल आली की हा स्पॅगेटी पास्ता यामध्ये टाकायचा. आता तुम्हाला असं वाटेल की हा वरचा राहिलेला पास्ता कसं, पण काय होतं ना, खालचा भाग जसं जसं असं सॉफ्ट होत जाईल ना, तसं तसं आपण ह्या पास्ताला ट्विस्ट करत जाऊया आणि आतमध्ये असं टाकूया. पण बरं, जो आतमध्ये असलेला भाग जो की पहिले सॉफ्ट असा होतो आणि वरती असलेला भाग थोड्या वेळाने असा आत जातो. पण असं होत नाही की आतमध्ये असलेला भाग खूप जास्त ओव्हरकुक होतो आणि मागचा भाग जो आहे थोडासा असा हलकासा असा कच्चवट राहतो, म्हणून असं अजिबातही होत नाही. अगदी एकसारखा असा हा जो पास्ता आहे बॉईल होतो. हा पास्ता बॉईल व्हायला म्हणून जवळपास 10 मिनिटे एवढे असे लागतात. बरं, ह्या पास्ताला ना ओव्हरकुक्ड असं देखील करू नका. हा पास्ता शिजला हे कसं ओळखायचं हे तुम्हाला सांगते बघा. जवळपास 8 मिनिटे इथे झालेली आहेत. एक याच्यातली स्पॅगेटी मी घेते आणि बघा अशा प्रकारे ना अशी ओढून बघायची. अशी रब्बरसारखी ना ती थोडीशी स्ट्रेच होते. बस, म्हणजेच की पास्ता असा आपला बॉईल झालेला आहे. गॅस बंद करून हा जो पास्ता आहे मी एका चाळणीमध्ये असा काढून घेतलेला आहे. पण त्याचं पाणी अजिबातही फेकलं नाही आहे. ते आपल्याला पुढे वापरायचं आहे बरं काय. ह्या पास्त्यावरती मी वरनं असं ना पाणी वगैरे टाकून असं थंड अजिबातही केलेलं नाही. ह्या स्पॅगेटी पास्ताला जराही थंड होऊ द्यायचं नाही, नाही तर हे लगेच असे चिकटायला होतील आहे. आता एका पॅनमध्ये मी जवळपास 3.5 ते 4 टेबलस्पून एवढं ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे. तेल इथे गरम झालं की याच्यामध्ये मी 8 लसूण पाकळ्या ज्या आहेत अशा बारीक अशा चॉप करून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये टाकून घेतल्या. आपण आता याला ना थोडंसं असं सॉटे करून घेऊया. इथे लसूण जो आहे जराही सोनेरी वगैरे करायची गरज नाही आहे. लसूण थोडासा असा परतून झाला की यामध्ये 2 मिरच्या हिरव्या ज्या आहेत त्या आम्ही चिरून यामध्ये टाकलेल्या आहे. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा तो आपण यामध्ये टाकून घेऊया. तो देखील असा नीट असा परतून घेऊ. कांदा इथे नीट असा परतून झाला की अर्धी शिमला मिरची मी इथे चिरून अशी टाकते आहे. ब्रोकोली किंवा गाजर असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. शिमला मिरची फक्त अर्धा ते पाऊण मिनटं अशीच इथे आपल्याला परतून घ्यायची आहे. मग इथे आपण टाकून घेऊया 1.5 टीस्पून एवढा इथे मी ऑरेगॅनो टाकते आहे. मग 1.5 टीस्पून इथे आपण मिरपूड अशी टाकून घेऊया. 1/4 कप असा पास्ता सॉस इथे ॲड करून घेऊया. आता इथे जर पास्ता सॉस तर तुमच्याकडे नसेल आहे, एक टोमॅटोची प्युरी ती देखील तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर चवीपुरती इथे आपण मीठ ॲड करून घेऊया. आता मीठ जरा बेतानीच टाकायचं आहे कारण की पास्ता सॉसमध्ये देखील मीठ असतंच. इथे ना माझा चिली फ्लेक्स ॲड करायचा राहिलेला होता, पण तुम्ही ना 1 टीस्पून चिली फ्लेक्स देखील इथे ॲड करायला आहे. त्यानंतर पास्ता बॉईल केलेलं जे पाणी होतं जवळपास अर्धा कप मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि या सगळ्या जिन्नसला आता आपण एक बॉईल अशी येऊ देऊया. आता ह्या सॉसला ना छान अशी बॉईल अशी आलेली आहे. त्यानंतर आपण बॉईल केलेली जी स्पॅगेटी आहे ती आपण यामध्ये ॲड करून घेऊया. बरं, यामध्ये ना साध्या तेलाचा अजिबातही वापर करायचा नाही आहे. ऑलिव्ह ऑइलचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे कारण की त्यानेच या स्पॅगेटी पास्ताला खूप छान अशी टेस्ट येते आणि स्पॅगेटी पास्तामध्ये ना ऑलिव्ह ऑइलच असं जात असतं. आता सगळं नीट असं आता आपण मिक्स करून घेऊया. इथे आता सगळं नीट आता इथे मिक्स करून झालं की आता आपण याची करूया प्लेटिंग. तर मग काय, इथे आता बनवून तयार झालेला आपला मस्त असं स्पायसी स्पॅगेटी पास्ता. याला सर्व करायची देखील ना एक अशी पद्धत आहे. आता मला थोडीफार जमलेली आहे. एका चिमट्यामध्ये ना याला असं ट्विस्ट करायचं आणि त्यानंतर ना याची प्लेटिंग करायची असते. आणि हां, याची टेस्ट मुलीला तर प्रचंड आवडलीच आणि मला देखील याची टेस्ट खूप जास्त आवडली. तर मग काय, रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.